मैत्रिणींनो, तुम्ही जर पूजा करताना, सेवा करताना जो दिवा प्रज्वलित करतात त्या दिव्यामध्ये जर फूल तयार झालं तर खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. मैत्रिणींनो, याचा अर्थ असा आहे की आपल्या दिव्यामध्ये जर फूल तयार झालं तर आपण जी सेवा केलेली आहे, जी पूजा केलेली आहे ती आपल्या इष्टदेवतेने स्वीकारलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर भरभरून झालेला आहे. मैत्रिणींनो, या दिव्यामध्ये फूल जेव्हा तयार होतं त्यावेळी देवघरामध्ये पूर्ण सकारात्मक एनर्जी असते आणि खूप प्रसन्नताही असते. त्यामुळे तुम्ही त्याचा नक्की अनुभव घ्या. ज्यावेळी दिव्यामध्ये फूल तयार होईल त्यावेळी किती प्रसन्न वाटते आपल्या देवघरामध्ये ते पहा. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणींच्या देवघरामध्ये दिव्यामध्ये जर फूल तयार नाही झालं तर नाराज व्हायचं काहीच कारण नाही. मैत्रिणींनो, ज्यावेळी आपण खूप मनोभावे पूजा करतो त्या दिवशी तुम्ही लक्ष करून पहा की नक्कीच दिव्यामध्ये फूल तयार होतं. या फुलांचा आकार कधी-कधी आपल्याला गुलाबाचा दिसतो, कधी जास्वंदाचा दिसतो, तर कधी कमळाचा दिसतो, तर कधी-कधी आपले स्वामी महाराजही आपल्याला त्या दिव्यांच्या फुलाच्या आकारामध्ये दिसतात. प्रत्येकाची श्रद्धा महत्त्वाची असते. श्री स्वामी समर्थ.